उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मंगेश कुडाळकर यांच्या वतीने कुर्ला येथील बाळासाहेब ठाकरे समाज केंद्रामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। याच संदर्भात आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे। आज या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपल्या कुर्ला किंवा चेंबूर परिसरातील सर्व नागरिकांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आज या ठिकाणी आपण मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा लाभ अधिकाधिक नागरिक ह्या ठिकाणी घेत आहेत आणि विविध टेस्ट या ठिकाणी सर्व संपूर्ण शरीराची तपासणी या ठिकाणी मोफत स्वरूपाने होणार आहे आणि त्याचा निश्चितच नागरिकही चांगल्या पद्धतीने लाभ घेत आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेबांच्या आवाहनानुसार आपण कुठेही जल्लोष किंवा सोहळा न करता नागरिकांच्या ज्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन, आरोग्याची गरज लक्षात घेऊन आज या ठिकाणी हे शिबिर आयोजित केले। सर, एकंदरीत ज्या प्रकारे आरोग्य शिबिराची फार गरज आहे, लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्याच महाग झालेलं आहे मध्ये सर्व नागरिकांची मागणी आहे आणि निश्चितपणे आम्ही जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी स्लम एरिया असेल म्हणा किंवा अधिकाधिक ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन आपण त्या ठिकाणी करणार आहोत। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये माहितीला बऱ्यापैकी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळते। कसं एकूणच त्याचे आपल्याला अनुभव काय? आपण बघितलं असेल तर विधानसभेपाठोपाठ आता महापालिकांचे निकाल आणि त्याच्यानंतर पंचायत समित्यांचे निकाल आणि आता संपूर्णपणे आपल्या जिल्हा परिषदाचे निकाल, हे सगळे जे निकाल लागलेले आहेत ते निकाल आपण बघता माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते ज्या प्रकारे घोडदौड करत आहे आणि आत्तासुद्धा ज्या प्रकारे निकाल लागत आहेत त्यामुळे निश्चितपणाने सर्व महाराष्ट्राचे नागरिक हे आपल्या माहितीच्या बाजूने आहेत आणि त्यांचा खोल आता माहितीकडे वळताना आपण बघतो। माहितीचा महापौर होणार हे आधीच आपण सांगितलं होतं निवडणुकीच्या आधीच आणि त्याच्यामुळे तशा प्रकारे महापौरी झालेला आहे, उपमहापौरी झालेला आहे आणि त्यामुळे नक्कीच या 11 तारखेला ते दोघंही पदाधिकार स्वीकारणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच मुंबईची सत्ता ही माहितीकडे आल्यानंतर जी काही नागरिकांची कामं आहेत, जे आपण शब्द दिलेले आहेत ते सर्व शब्द या ठिकाणी आपण पाळणार। नक्कीच आपण या संदर्भामध्ये अधिकाधिक प्रयत्न करतो आहोत की या विधानसभेचे जे प्रश्न आहेत ते निकाली निघावे आणि त्यासाठी जवळजवळ 60 ते 70% मी त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। ते म्हाडाच्या ओसीचे विषय असतील, कलेक्टर लँडचे विषय असतील आणि जे काही मूलभूत विषय आहेत, गरजा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण विविध कुर्ला स्टेशनचा परिसर असेल, रुंदीकरणाचा विषय असेल तर ते सुद्धा सर्व प्रश्न आपण हाती घेतलेले आहेत। या येणाऱ्या कालावधीमध्ये जे उर्वरित राहिलेले प्रश्न आहेत आणि विकासाची कामं आहेत ती सुद्धा आपण सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपण पूर्ण करणार। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।